आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेले आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाहीये तो बसावा न बसावा, पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. माईक आवाज येतोय का रे? आवाज मुंबईसह इतर ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मतदान झालं त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसते, तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा मिळाले. मात्र या सगळ्यामध्ये भाजपला त्याचा फायदा झाला असं वाटतं. भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी 29% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे काही काळा प्रतिकूल असतो, पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. उपमुख्यमंत्री शिंदे ज्या प्रभागामध्ये रहिवासी ते संविधानिक पद नाहीये. नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक